नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले बालेन शाह यांनी रविवारी असा काही दावा केला की त्यांच्या या वक्तव्याने भारत नेपाळ संबंधामध्ये आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। ते म्हणतात की फक्त भारतानेच नेपाळची जमीन बळकावली नाही तर नेपाळनेही अनेक ठिकाणी भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे। त्यांच्या या विधानानंतर नेपाळमध्येच राजकीय वादंग निर्माण झालं आणि परिस्थिती इतकी तापली की नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला यावर अधिकृत स्पष्टीकरण द्यावं लागलं। नेमकं सत्य काय आहे? नेपाळने खरोखरच भारताची जमीन बळकावली आहे का? बालेन शाह यांचा हा दावा त्यांचा राजकीय प्रतिमेला धक्का देणार का? आणि भारत नेपाळ सीमेचा हा वाद नेमका कधीपासून सुरू आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सत्तेत आल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया, प्रशासकीय सुधारणा आणि आक्रमक निर्णयामुळे सातत्याने चर्चेत राहिले आणि आता पुन्हा एकदा एका विधानामुळे ते प्रचंड चर्चेत आले आहेत। संसदेत बोलताना त्यांनी असं म्हटलं की फक्त भारतानेच नेपाळच्या जमिनीवर कब्जा केलेला नाहीये तर नेपाळनेही काही ठिकाणी भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे। त्यांच्या या एका वाक्यानंतर नेपाळच्या राजकारणात, सोशल मीडियावर आणि राजनीतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली। खरं तर पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल 65 दिवसांनी म्हणजेच 31 मे रोजी बालेन शाह पहिल्यांदाच संसदेत प्रश्न उत्तरासाठी उपस्थित होते। यावेळी खासदारांनी त्यांना भारत नेपाळ सीमावादाबद्दल प्रश्न विचारला। त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं। इतकंच नाही तर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे की या सीमावादाच्या प्रश्नावर आम्ही भारत आणि चीनसोबत ब्रिटिशांसोबतही चर्चा करत आहोत, कारण हा वाद ब्रिटिश भारताच्या काळापासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे ब्रिटननेही या विषयात रस घ्यायला हवा। पण त्यांच्या या विधानानंतर संसदेत विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला। अनेक खासदारांनी विचारलं की नेपाळने भारताच्या कोणत्या जमिनीवर कब्जा केला आहे, त्याचे पुरावे काय आहेत? काही सदस्यांनी हे विधान संसदेच्या नोंदणीतून काढून टाकण्याची मागणीही केली तर काहींनी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी केली। नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटलं की जर खरंच नेपाळने भारताच्या जमिनीवर कब्जा केला असेल तर सरकारने ती जागा जनतेसमोर स्पष्ट करावी आणि भारताला परत करावी। दुसरीकडे नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांनीही हे अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह विधान असल्याचं म्हटलं। मात्र दुसऱ्या बाजूला काही पत्रकार, विश्लेषक आणि राजकीय तज्ज्ञांनी बालेन शाह यांच्या स्पष्ट वक्तव्याचे कौतुकही केलं। त्यांच्या मते पहिल्यांदाच एखाद्या नेपाळी पंतप्रधानांनी सीमा प्रश्नावर इतक्या स्पष्टपणे शब्दात भूमिका मांडली। पण या सगळ्या गदारोळानंतर आता प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे नेपाळने खरंच भारताची जमीन बळकावली आहे का? वाद वाढताच नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावं लागलं। मंत्रालयाने सांगितलं की पंतप्रधान भारताच्या अधिकृत सीमा भागावर कब्जा करण्याबद्दल बोलत नव्हते। त्यांचा संदर्भ क्रॉस बॉर्डर ऑक्युपेशन म्हणजेच सीमावर्ती भागातील अतिक्रमणाबाबत होता। हे समजून घेण्यासाठी भारत नेपाळ सीमेची रचना समजून घ्यावी लागेल। भारत आणि नेपाळ यांच्यात सुमारे 1751 किलोमीटर लांबीची खुली सीमा आहे। ही सीमा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या 5 भारतीय राज्यांमधून जाते। या सीमेची सर्वात मोठी खासियत म्हणजे दोन्ही देशाच्या नागरिकांना विजाशिवाय ये जा करता येते। त्यामुळे अनेक ठिकाणी सीमा अगदी गावांमधून आणि शेतीमधून जाते। सीमेवर जागोजागी सीमा फलक बसवलेले आहेत। या फलकाच्या दोन्ही बाजूंना काही जागा नो मॅन्स लँड म्हणून राखीव ठेवलेली असते। या जागेवर कुणालाही कायमस्वरूपी घर, दुकान किंवा शेती करण्याची परवानगी नसते। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सीमा फलक गायब झालेले आहेत, खराब झालेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये मोठं अंतर आहे। त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी किंवा स्थानिक नागरिक अनेकदा या जागेवर शेती करतात, जनावरे बांधतात किंवा तात्पुरती बांधकाम करतात। यालाच क्रॉस बॉर्डर ऑक्युपेशन म्हटलं जातं। म्हणजेच नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार बालेन शाह यांचा अर्थ असा नव्हता की नेपाळ सरकारने भारताचा भूभाग अधिकृत ताब्यात घेतला आहे। ते सीमावर्ती भागातील स्थानिक पातळीवर अतिक्रमणाबद्दल बोललेत होते। तरी सुद्धा त्यांच्या वक्तव्यामुळे नेपाळच्या राजनैतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, कारण गेली अनेक वर्षे नेपाळ भारतावर कालापानी, लिपुलेख आणि लिम्पा या धुरा या भागावर कब्जा केल्याचा आरोप करत होता आणि या वादामध्ये नेपाळ स्वतःला पीडित देश म्हणून सादर करत होता। पण आता स्वतः पंतप्रधान जर नेपाळनेही भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे असं म्हणत असतील तर भविष्यात भारत हा या विधानाचा आधार घेऊ शकतो अशी भीती विरोधक व्यक्त करत आहेत। आता प्रश्न असा निर्माण होतोय की हा सीमावाद कधी आणि कसा सुरू झाला? तर यासाठी आपल्याला जवळपास 210 वर्षे मागे जावं लागेल। 1816 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्यात सुगोली करार झाला। या करारानुसार काली नदी भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमा मानण्यात आली। नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश भारताचा आणि पूर्वेकडील प्रदेश नेपाळचा असं ठरलं। पण खरी अडचण निर्माण झाली ती नदीच्या उगमस्थानावरून। भारताच्या मते काली नदीचा उगम कालापानी परिसरातून होतो।
त्यामुळे सीमा कालापानीपासून सुरू होते, तर नेपाळच्या मते नदीचा खरा उगम लिंपयाधुरा इथून होतो। त्यामुळे लिंपयाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे तिन्ही भाग नेपाळचे ठरतात। याच मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये दशकानुदशके वाद सुरू आहे। हा परिसर फक्त भूभागाचा प्रश्न नाहीये, तर सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणारा मार्ग लिपुलेख खिंडीतून जातो। तसेच हा भाग चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो। 1962च्या भारत-चीन युद्धानंतर या भागाचं महत्त्व आणखी वाढलं। भारताने इथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली। त्यानंतर अनेक वर्षे हा प्रश्न शांत होता, मात्र 2020 मध्ये हा वाद पुन्हा उफाळून आला। भारताने मानसरोवर यात्रेसाठी पिथोरागड इथे लिपुलेख खिंड असा रस्ता तयार केला। नेपाळने त्यावर आक्षेप घेतला आणि हा भाग आपला असल्याचा दावा केला। त्यानंतर नेपाळच्या संसदेने नवीन नकाशा मंजूर करून कालापानी, लिपुलेख आणि लिंपयाधुरा हे भाग नेपाळच्या नकाशात दाखवले। भारताने हा दावा तात्काळ फेटाळून लावला। भारताने म्हटलं की नेपाळचा दावा ऐतिहासिक तथ्ये आणि पुराव्याच्या आधारित नाही। दरम्यान पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात बालेन शाह यांनी भारताबाबत काही वेगळे निर्णय घेतले आहेत। त्यांनी भारतीय राजदूताला स्वतंत्र भेट देण्याची परंपरा मोडली, मानसरोवर यात्रेच्या मार्गावर आक्षेप घेतला, भारतीय परराष्ट्र सचिवांचा प्रस्तावित दौरा रद्द झाला। तसेच पंतप्रधान झाल्यानंतर लगेच भारत दौरा न करण्याची घोषणाही त्यांनी केली। त्यामुळे भारत नेपाळ संबंधाबाबत त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। सध्या भारताने बालेन शाह यांच्या ताज्या विधानावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र हे स्पष्ट आहे की त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा भारत नेपाळ सीमावाद चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। आता पाहावं लागेल की बालेन शाह यांची ही स्पष्टवक्ती प्रतिमा त्यांना राजकीय फायदा करून देते की त्यांच्या सरकारसाठी नवा वाद निर्माण करते। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, कालापानी, लिपुलेख आणि लिंपयाधुरा यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि तो भारत नेपाळ संबंधातील सर्वात संवेदनशील मुद्द्यांपैकी एक राहणार आहे। बाकी या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा।